महाराष्ट्राचा अपमान होईल. तुमच्यावर टीका केली, तुमच्या कामातल्या पारदर्शकतेबद्दल आवाज उठवला, महाराष्ट्राच्या लोकांच्या जीविताच्या काळजीपोटी बोलल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा अपमान वाटतो. मेट्रो 3 मुंबईमधली भूमिगत मेट्रोच्या स्टेशनवर छाती इतकं पाणी साठलं, चिखल झाला. महाराष्ट्राचा अपमान हा चिखल दाखवल्यानंतर होतो. पुण्याचं मेट्रो स्टेशन गळत आहे, प्लॅस्टिकच्या बकेट आणून तिथे ठेवाव्या लागत आहेत, तुम्ही उद्घाटन केलं ना, हे दाखवल्यानं महाराष्ट्राचा अपमान होतो. समृद्धी महामार्गाला नदीचं रूप येतं, समृद्धी महामार्गावर लोकांचे जीव जात आहेत, समृद्धी महामार्गामध्ये तुमच्या अधिकाऱ्यांनी उखळ पांढरं केलं, तुमच्या मंत्र्यांनी पैसे खाल्ले, शेतकऱ्यांना मावेजा तुम्ही कमी दिला, हे सांगितल्यानं महाराष्ट्राचा अपमान होतो. मिसिंग लिंकवर बोगदा कोसळला, बांधकाम कोसळलं, दगड कोसळली, हे सांगितल्यानं महाराष्ट्राचा अपमान होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही उभा केलेला पुतळा कोसळला, हे सांगितल्यानं महाराष्ट्राचा अपमान होतो. तुमच्या कामामधली अनियमितता, तुमच्या कामामध्ये असलेला पारदर्शकतेचा अभाव, तुम्ही या कामामध्ये केलेला भ्रष्टाचार, याच्या गुणवत्तेकडे केलेलं दुर्लक्ष आणि ढोल बनवण्याचे मोठे मोठे केलेले इव्हेंट, यानं महाराष्ट्राची बदनामी होती असं तुम्ही सुचवलं. तुमच्या प्रशासनातील त्रुटी, तुमच्या कामातील त्रुटी, अपयश महाराष्ट्राच्या मागे लपवत आहे आणि विरोधी पक्षांना दाब टाकताय, धमक्या देत आहे. तुमची अख्खी कारकीर्द विरोधी पक्षनेता म्हणून उभी राहिली. तुम्ही महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांवर काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते कुणाचे पैसे घेऊन केले होते? नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीवर पुरावे तुम्ही कोणाचे पैसे देऊन घेऊन आले होते? मग आदर्श घोटाळ्यावर तुम्ही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप केले होते, ते कोणाचे पैसे घेऊन केले होते? महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात टाकणार आणि चक्की पिसिंग करायला लावणार, असं तुम्ही कोणाचे पैसे घेऊन म्हणत होते? विरोधी पक्षनेता होते ना तुम्ही. आरोप करण्या म्हणजे तुमची निमी हयात गेली ना, असेच पैसे घेऊन करत होते का तुम्ही आरोप? त्यावेळेस महाराष्ट्राची बदनामी होत नव्हती. कधी होते महाराष्ट्राची बदनामी? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करतो म्हणून भूमिपूजन अरबी समुद्रामध्ये करून 12 वर्षानंतर तिथं एक दगडही न ठेवणे, हा महाराष्ट्राचा अवमान आहे. राजकोटच्या किनाऱ्यावर मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आणि तो काही महिन्यात कोसळला, त्यानं शिवाजी महाराजांची बदनामी होते, महाराष्ट्राची बदनामी होते. भगतसिंग कोश्यारी नावाचा वाह्यात वाचाळ माणूस महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी गरळ ओकतो आणि त्याला तुम्ही पद्मभूषण किताब देता, त्याला मुख्यमंत्री निवासात बोलवून सत्कार करता, त्यानं महाराष्ट्राचा अवमान होतो. महिला मुलींच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्र 2 नंबरला आला, यानं महाराष्ट्राचा अपमान होतो. आमच्या मराठी भाषिकांवर हिंदी भाषेची सक्ती तुम्ही करताय, यानं महाराष्ट्राचा अवमान होतो. माझ्या महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदानं राहणाऱ्या 18 पगड जातीमध्ये आरक्षणाच्या नावावरून भांडणं लावणाऱ्या तुमच्या माणसांमुळे महाराष्ट्राचा अपमान होतो. तुमचं तो नितेश राणे, संग्राम भंडारे, संग्राम जगताप, नवनीत राणा, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, ही माणसं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये धर्माच्या नावावरून हिंदू मुस्लिम वाद लावतात, मराठा ओबीसी वाद लावतात, त्यावेळेस महाराष्ट्राची बदनामी होते. देवेंद्रजी, ललित पाटील नावाचा ड्रग्सचा व्यापारी, माझ्या महाराष्ट्राच्या तरुणाईचं भविष्य उद्ध्वस्त करणारा माणूस तुरुंगामध्ये आहे म्हणून सांगता आणि 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये बसून तो ड्रग्सचा धंदा करतो. तुमच्या पोलिसांना खबर नसते, तुम्हाला गृहमंत्री म्हणून खबर नसते, त्या बातम्यांनी महाराष्ट्राची चितू होते, महाराष्ट्राचा अपमान होतो. दलित समाजातला एक पोरगा मोर्चामध्ये सहभागी झाला म्हणून त्याला तुमचे पोलीस उचलतात, परभणीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये नेतात आणि बेदम मारून त्याचा जीव घेतात आणि तुम्ही विधिमंडळामध्ये त्याला अटॅक आला म्हणून सांगताय, यानं महाराष्ट्राचा अवमान होतो. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केल्यानं महाराष्ट्राचा अवमान होतो. संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्ण आंधळे तुम्हाला सापडत नाही, ही महाराष्ट्रासाठी नाचकीची गोष्ट आहे, यानं महाराष्ट्रामध्ये अपमान होतो महाराष्ट्राचा. शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून भाषणं द्यायची आणि सत्ता आल्यानंतर 1000 कारणं सांगून टाळाटाळ करायची. शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर येतोय, यानं महाराष्ट्राचा अवमान होतो. शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्ही जी कमिटी बसवली, त्या कमिटीचे परदेशी म्हणून असलेले अधिकारी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाला आज भेटायला बोलावतात. त्याच्यामध्ये बंटी पाटील साहेबांसारखे, रोहित पवारांसारखे, हेमंत ओगलेंसारखे, महादेवजी जानकरांसारखे, शेतकरी नेते अजित नवले यांच्यासारखी माणसं जाऊन 2 तास वाट बघून येतात. तुम्ही त्यांना भेटत नाही, तुमचे अधिकारी त्यांना भेटत नाहीत, यानं महाराष्ट्राचा अवमान होतो. तुमच्या विधिमंडळामधला सदस्य ज्यावेळेस कॅन्टीनमध्ये अन्न चांगलं भेटलं नाही म्हणून एखाद्या गरीब वेटरला बुक्या घालतो, टावेलवर बनेलवर मारामारी करतो, त्यावेळेस महाराष्ट्राचा अवमान होतो. वाळू माफियांना मोकळं रान सोडता, भ्रष्टाचाऱ्यांना मोकळं रान सोडता, खुनी दरोडेखोर तुम्हाला सापडत नाहीत, महिला अत्याचार थांबत नाहीत, शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत, यानं महाराष्ट्राचा अवमान होतो. सरकारी प्रोजेक्टमध्ये करोडो रुपयाचा मलिदा तुम्ही खाता, तुमचा पक्ष खातो, तुमचे आमदार मंत्री खातात,
तुमच्या मंत्र्यांच्या केबिनमध्ये, तुमच्या मंत्र्यांच्या बेडरूममध्ये पैशानं भरलेल्या बॅग सापडतात. त्यानं महाराष्ट्राचा अवमान होतो. अर्जुन खोतकर नावाचे मंत्री धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये ज्यावेळेस सरकारी अधिकारी पैसे घेताना सापडतात त्यावेळेस महाराष्ट्राचा अवमान होतो. तुम्ही महाराष्ट्राची दुहाई आम्हाला देना. महाराष्ट्राचा अवमान होतो म्हणून त्या पाठीमागे लपणार. देवेंद्रजी, तुम्ही केलेल्या विकास कामामधल्या भ्रष्टाचारावर तुम्हाला विरोधकांना तोंड द्यावं लागेल. महाराष्ट्रातल्या जनतेपुढे तुम्हाला हिशोब ठेवावा लागेल. सोशल मीडिया हा तुमची जहागीर आता राहिलेला नाही, तुमचं मैदान राहिलेलं नाही. या महाराष्ट्रातली गवताची पाती आता तलवार होत आहेत. विचारत आहेत प्रश्न, बोलत आहेत, जाब विचारत आहेत. टीईटीचा पेपर फुटल्यानं जी महाराष्ट्राची बदनामी झाली ना, त्याची लाज शरम आपल्या सगळ्यांना वाटली पाहिजे. त्यानं महाराष्ट्राची बदनामी होते. नीटच्या पेपर फुटीमध्ये महाराष्ट्रातली टोळी ज्यावेळेस सापडते ना, त्यावेळेस महाराष्ट्राची बदनामी झालेली असते. महाराष्ट्राची ओळख असलेला शिवसेना पक्ष, महाराष्ट्राची ओळख असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस तुम्ही फोडता साम दाम दंड भेद वापरून, त्यावेळेस महाराष्ट्राची बदनामी झालेली असते. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना घेऊन ज्यावेळेस तुम्ही मंत्रिमंडळामध्ये शपथ देता, त्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या देता, त्यावेळेस महाराष्ट्राची बदनामी झालेली असते. अनेक गणंग माणसांना आपल्या अवतीभोवती ठेवून तुम्ही या राज्यामध्ये विष कालवताय, त्यानं महाराष्ट्राची बदनामी होते. तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील. तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नाला सामोरे जावं लागेल. हे राज्य हुकुमशाहीचं राज्य नाही. हे राज्य तुम्हाला आंदोलन दिलेलं नाही. हे राज्य संविधानावर, घटनेवर चालतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चालतं. लोक प्रश्न विचारणार. तुम्ही लोकशाहीमध्ये आहात. तुम्ही बादशाह नाही आहात. तुम्ही हिटलर नाही आहात. तुम्ही औरंगजेब नाही आहात. तुम्हाला लोक प्रश्न विचारणार आहेत. तुम्ही चिडचिड करून, धमक्या देऊन, शिव्या देऊन महाराष्ट्रातील जनतेचा आवाज बंद होणार नाही. महाराष्ट्रातली जनता तुमच्या भ्रष्टाचाराचा उभं आलेली जनता आहे. ती आता रस्त्यावर उतरते. ती प्रश्न विचारते. ती शांत नाही बसणार. ती तुमच्या धमक्यांना भीक नाही घालणार. सुसंस्कृत नेते म्हणून तुम्ही पाठ थोपटून घेता ना. विधिमंडळामध्ये अभ्यासू विरोधी पक्ष नेता अशी बिरुदवाली तुम्ही अभिमानाने मिरवत होते ना. पहिल्या दिवशी मिसिंग लिंकमध्ये अपघात झाल्यानंतर तुम्ही सांगितलं की ज्या विरोधकांनी महाराष्ट्रामध्ये काहीही विकास केला नाही, कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं नाही, त्यांना मी उत्तर देणार नाही. कोणाला उत्तर देणार मग तुम्ही? कोणाच्या समोर तुम्ही जाऊन प्रश्नाची उत्तरं देणार? विरोधकांनी महाराष्ट्राचा विकास केला नाही. वांद्रे वरळी सिलिंग पूल जाताना तुमच्या मनाला प्रश्न पडत नाही, वांद्रे वरळी सिलिंग कुणी उभा केलाय? तडा गेलाय, डागडोजी करावी लागली, समुद्रामध्ये बांधला ना आम्ही. महाराष्ट्रामधले सगळे जुने बोगदे काँग्रेसच्या काळात झालेले आहेत ना. अनेक राष्ट्रीय महामार्ग झाले, धरणं बांधली. उजनीच्या धरणापासून, जायकवाडी धरणापासून कोयना धरणापर्यंत हजारो एकर जमिनीवर कोट्यावधी लिटर पाणी साठेल अशी धरणं बांधली, पाटबंधारे बांधली, रस्ते बांधले, शाळा महाविद्यालय बांधले. 1956ला उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगडावरचा पुतळा अजून दिमागात उभा आहे. नाही दिसला तुम्हाला? तुम्ही ज्या शाळेत शिकले असाल, तुमचं लसीकरण ज्या दवाखान्यात झालं असेल, ते सगळं काँग्रेसच्या काळात झालं.